इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। उन्हाचे चटके तीव्र होऊ लागलेले असताना मराठवाड्यात सोमवारी अचानक हवामानात बदल झाला। काही भागांत ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली, तर लातूर व नांदेड जिल्ह्याच्या काही भागांत अवकाळी पाऊस झाला। मराठवाड्यासह राज्यात अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर पोहोचलाय। मात्र तरीही येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे। सोमवारी लातूरमधील देवणी तालुक्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह काही काळ झालेल्या मुसळधार पावसाने तडाखा दिला। काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली। विदर्भात अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदियात गारपिटीची शक्यता आहे, तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगरसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापुरातही पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकणात सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 18 आणि 19 मार्चला विजांच्या गडगडाटांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। पावसाच्या शक्यतेने आंबा, काजू बागायतदारांची धास्ती वाढली आहे। अगोदरच मोहर करपल्याने चिंतेत असलेल्या बागायतदारांची चिंता पावसाच्या अंदाजाने आणखीनच वाढणार आहे। जिल्ह्यात यावर्षी आंबा, काजू पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे।